प्रेस द लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर मटन बिर्याणी बघून तुमच्या तोंडात पाणी सुटलं असेल, तर मटन बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे आज आपण बघणार आहोत। चिकन बिर्याणी तरी बनवायला सोपी असते, पण मटन बिर्याणी बनवताना बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न येतात आणि बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट देखील होती की मटन बिर्याणीची रेसिपी दाखवा। तर मटन कसं शिजवावं, कितपत शिजवावं, तांदूळ कोणता घ्यावा, भात कितपत शिजवावा, या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने आणि विशेष टिप्ससह आपण बघणार आहोत। तर या पद्धतीने बिर्याणी केली तर तुम्हाला मटन बिर्याणी करणं कधीच अवघड वाटणार नाही। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मटन बिर्याणी कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा आणि सांगितलेल्या टिप्स फॉलो करा। इथे मी पाऊण किलो मटन घेतलेलं आहे। मटन नेहमी स्वच्छ धुवून निथळून घ्यायचं आहे, एखाद्या चाळणीत ठेवावं, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी गेलं तर मटणाला अजिबात वास येत नाही। 3 ते 4 पाण्याने मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मटणाच्या मध्यमाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या फोडी देखील करू शकता। तर आधी आपण मटण शिजवून घेणार आहोत। एका कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तर इथे मी पाऊण किलोच्या प्रमाणामध्ये मटन बिर्याणी कशी बनवायची ते सांगत आहे। तर मटण साधारणतः हे जून आहे म्हणून कुकरमध्ये शिजवून घेते, जेणेकरून ते पटकन शिजेल। तेलामध्ये कांदा घालायचा आहे। तर बिर्याणीसाठी मी लांबटच कांदा चिरलेला, त्यामुळे तोच घातलेला आहे। त्याऐवजी बारीक चिरलेला कांदा घातला तरीही चालेल। तर कांदा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे। मटन बिर्याणी करताना मटन आधी शिजवून घेतलं तर तितकं सोपं पडतं। तर ही एक संपूर्ण मटन बिर्याणी थाळी बनवलेली आहे मी। कांदा चांगला परतला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोमुळे रश्श्याला चव छान येते, त्यामुळे टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो घालून थोडा वेळ झाकून ठेवायचं, म्हणजे टोमॅटो छान सॉफ्ट होतो। मटणाचा रस्सा कसा करायचा याची रेसिपी मी आधीच दाखवलेली आहे, नसेल बघितली तर बघा। टोमॅटो विरघळल्यानंतर एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि यामध्येच हळद टाकायची आहे। हळदीमुळे मटणाला अजिबात वास येत नाही आणि फ्लेवर छान येतो। तेलामध्ये हळद चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि आता यामध्ये मीठ टाकायचं आहे। मटण शिजवताना किंवा चिकन शिजवताना नेहमी तेलामध्येच मीठ टाकावं, जेणेकरून ते सगळं मिसळलं जातं आणि फोडींना छान मीठ लागलं जातं। तर हे बघा, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ व्यवस्थितच टाकायचं आहे, कारण फोडींना मीठ चांगलं लागलं आणि मटण व्यवस्थित शिजलं तर बिर्याणी देखील छान टेस्टी होते। तर मीठ टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मटण टाकायचं आहे। तर बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो, तर मटण किती स्वच्छ दिसते बघू शकताय तुम्ही। तर सांगितलेल्या पद्धतीने मटण धुवून निथळून घ्यायचं, जेणेकरून मटणातलं पाणी पूर्ण सुकलं पाहिजे, मग मटणाचा अजिबात वास येत नाही। तर हे बघा, मटण टाकून यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला पेस्ट, हळद आणि मीठ चांगलं लागलं पाहिजे। मटणामध्ये लगेचच पाणी कधीच टाकायचं नाही। आधी मटण चांगले मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर अलगदपणे कुकरचं झाकण लावून एक 10 ते 15 मिनिट वाफेवर हे शिजवून घ्यायचं आहे। आपण इथे पाणी अजिबात घातलेलं नाही आहे। मटण वाफाळतंय तोपर्यंत बिर्याणीसाठी तांदूळ, हे बघा, हा बासमती जुना तांदूळ आहे। हा मी पाऊण किलो तांदूळ घेतलेला आहे, जो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। भिजत वगैरे घालण्याची काही गरज नाही आहे, तांदूळ फक्त धुवून घ्यायचा आहे। आणि एका भांड्यामध्ये एक 2 ते 3 चमचे मी तेल घालते आहे। प्रत्येकाची मटन बिर्याणी करण्याची पद्धत वेगळी असते, पण मी अगदी सोप्या पद्धतीने हे तुम्हाला सांगत आहे। ते बघा, तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर मटणाला पाणी देखील छान सुटलेलं आहे, तर मी एकाच वेळेस सगळं दाखवते। तर मटणाचा रंग बदललेला आहे आणि आपण पाणी घातलं नव्हतं, त्याला पाणी छान सुटलेलं। आता यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे। मटणामध्ये थंड पाणी घालायचं नाही आहे, तर दुसऱ्या भांड्यात मी पाणी गरम करून घेतलेलं ते पाणी घातलेलं आहे
आणि आता पुन्हा याला झाकण लावायचं आहे आणि एक 3 ते 4 शिट्टी करून घेणार आहे। तर मटण कोवळं आहे की जून आहे यावर त्यासाठी लागणारा वेळ आहे शिजण्यासाठी। तरी ते माझ्याकडे साधारणतः जुनसर मटण होतं, त्यामुळे मी ते 4 शिट्टी करून घेणार आहे। तर मटण शिजतंय तोपर्यंत आपण पुढची कृती बघूयात। तेल तापलंय, तेलामध्ये पुदिन्याची पानं टाकलेली आहेत। तर पुदिना मी धुवून कोरडा करून घेतलेला। तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण भात फोडणी घालतो किंवा बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घेतो, त्याचा फ्लेवर खूप छान लागतो। मोठे तुकडे करून घेतलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तेलामध्येच कोथिंबीर टाकलेली आहे। तर हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडे खडे मसाले घालायचे आहेत। तर जास्त खडे मसाले घालणार नाही आहे याच्यामध्ये, तर अगदी मोजके मसाल्यामध्ये देखील बिर्याणी छान बनते। तर 4 हिरव्या वेलची, दालचिनीचा तुकडा, मसाला पान म्हणजे तमालपत्री, 10 ते 12 काळी मिरी, 4 लवंगा आणि अख्खे जिरे घेतलेले आहेत। तुम्ही याऐवजी शहाजिरे घेतले तरीही चालते। शहाजिऱ्यामुळे देखील राईसला चव छान लागते। तर हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता मी पाणी घालते। तर जितका तांदूळ घेतलेला आहे त्याच्या 4 ते 5 पटीने आपल्याला पाणी घालायचं आहे, कारण तांदूळ चांगला फुलला पाहिजे। जो जुना तांदूळ असतो तो चांगला फुलतो, त्यामुळे पाणी घेताना कमी कधीच घ्यायचं नाही। भाताला शिजण्यासाठी मोकळीकता आणि सुटसुटीतपणा मिळाला पाहिजे, म्हणजे भात छान असा मोकळा सुटसुटीत होतो, अजिबात चिकट होत नाही। तर यामध्ये मीठ घातलेलं आहे। नंतर भातातलं पाणी आपण गाळून टाकतो, त्यामुळे मीठ टाकताना जरा जास्तच मीठ टाकायचं आहे। पाण्याला उकळी येते तोपर्यंत इथे आपण ग्रेव्हीसाठी लागणारं तयारी करूयात। एका कढईमध्ये तेल घालते। तेल जरा जास्तच घालायचं आहे, कारण बिर्याणीसाठी जो फ्राय कांदा लागतो म्हणजे तळलेला कांदा लागतो तो पण आपण यामध्ये तळून घेणार आहोत। पाण्याला उकळी आलेली आहे। तर मी कट करून तुम्हाला यासाठी दाखवत नाही आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही बिर्याणी करणार असाल तर एकाच वेळेस सगळ्या गोष्टी कशा करू शकता हे दाखवण्यासाठी मी जशी मी बिर्याणी बनवले तसंच दाखवते आहे। तर पाणी गरम झाल्यानंतर पाण्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत, जे तांदूळ आपण धुवून ठेवलेले। धुवून लगेच घातले तरीही चालतील, जर शक्य असेल तर एक 15 ते 20 मिनिट आधी धुवून तांदूळ ठेवला तरीही चालतो। तर इकडे तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण पुढची कृती करणार आहोत। तर पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। इथे आपलं तेल देखील चांगलं गरम झालं आहे। तेलामध्ये एक 3 ते 4 कांदे जे लांबट चिरून घेतलेले आहेत ते आधी मी फ्राय करून घेणार आहे। ते बघा, तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। थंड तेलामध्ये कांदा टाकला तर कांदा लवकर फ्राय होत नाही, त्यामुळे तेलात अगदी चांगलं तापवूनच घ्यायचं आहे। तर तळलेल्या कांद्याशिवाय बिर्याणीला चव लागत नाही। कांद्याविना देखील बिर्याणी करता येते, पण अगदी जी रिअल स्टेप आहे ती मी सांगते येते तुम्हाला। बिर्याणी म्हटलं की तळलेला कांदा आलाच। तर हे बघा, अगदी कमी तेलामध्ये देखील हा छान फ्राय होतो। तर मस्त असं चॉकलेटी रंगावर काढायचं, अगदी काळपट करायचा नाहीये। हे बघा, कांदा छान फ्राय झालेला आहे। आता याच तेलामध्ये पुन्हा मी एक 5 ते 6 कांदे लांबट चिरून घेतलेले आहेत ते टाकते, कारण बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही करून घ्यायची आहे म्हणजे मटणासाठी ग्रेव्ही करून घ्यायची आहे त्यासाठी कांदे जरा जास्तच लागतात। तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि यामध्ये छान कांदा परतून घ्यायचा आहे। बिर्याणीसाठी कांदा वगैरे जास्तच लागतो। कमी प्रमाणात बनवणार असाल कमी कांदा घातला तरीही चालतं। तर शिजून कांदा कमी होतो, त्यामुळे इथे कांदा जास्त प्रमाणामध्ये घेतलेला आहे। तर छान रंग बदलेपर्यंत मऊसूत असा हा भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा, कांद्याचा रंग साधारणतः बदललेला आहे। अशा रंगावर आला की कांदा आपला परफेक्ट भाजलेला आहे। आता यामध्ये 1-2 टोमॅटो लांबट चिरलेले घातलेले आहेत। कांद्याच्या प्रमाणानुसार टोमॅटोचं प्रमाण खूप कमी घ्यायचं आहे। तर जवळपास मी इथे
मोठे कांदे घातलेले, त्यासाठी 2 टोमॅटो घातलेले आहेत, कारण यामध्ये आपण दह्याचा देखील वापर करणार आहोत, त्यामुळे टोमॅटो कमीच घालायचा आहे. टोमॅटो देखील छान विरघळू देत, थोडा वेळ झाकून ठेवायचं. आणि आता हे बघा, तांदूळ छान फुललेला आहे आणि इथे मी 85% तांदूळ शिजवून घेतलेला आहे. तर हे बघा, तांदूळ कडक आहे पण पूर्णपणे भात शिजतच आलेला आहे. तर कधी कधी काय होतं, बिर्याणी सुटसुटीत खायला छान लागते, पण तांदूळ जर कडक असेल तर मग तेवढी मजा येत नाही. त्यामुळे तांदूळ सुटसुटीत देखील राहायला पाहिजे आणि छान सॉफ्ट देखील राहायला पाहिजे. तर जवळपास 85% तांदूळ शिजवून घेतलेला आहे. थोडीशी कसर बाकी आहे त्याच्यात, ती नंतर वाफेवर आपण शिजवणार आहोत. तर हे बघा, एका चाळणीमध्ये मी काढून गाळून घ्यायचं आहे. आता 4 शिट्टी झाल्यानंतर मटण छान शिजलेलं आहे. खूपही गिरगिरीत मटण आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे. तर बघा, मटण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. मटण शिजून झालेलं आहे आणि टोमॅटो देखील छान विरघळलेला आहे. तर बघा, कांदा आपण किती घातलेला आणि तो शिजून किती कमी झालेला आहे ते. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे, जी 2 मोठे चमचे घालणार आहे. तर मटण शिजवताना थोडे आलं लसूण पेस्ट घातलेली, त्यामुळे त्या अंदाजे ते घालायचे आहे. ग्रेव्ही देखील छान झाली पाहिजे, तरच बिर्याणीला चव छान येते. तर 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातलेलं आहे. आणि इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी वापरते, म्हणजेच कोल्हापुरी मसाला वापरते, त्यामुळे रंगही छान येतो आणि चवही छान लागते. तर 2 मोठे चमचे कोल्हापुरी चटणी टाकलेली आहे. आणि आता इथे मी 1 चमचा मिरची पावडर, म्हणजे बुक्का आहे हा बेडगी मिरचीचा, तो घातलेला आहे, त्यामुळे देखील फ्लेवर छान येतो. तर हे सगळं घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर रंग बघू शकताय तुम्ही किती सुंदर आलाय ते. चटणी छान परतून घ्यायची आहे तेलात. आणि आता इथे मी अर्धी वाटी दही वापरत आहे. तो 2 टोमॅटो घातलेत, त्यामुळे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. काही लोकांना दही खायला जास्त आवडतं, तर तुम्ही 1 वाटी दही घेतली तरीही चालेल. दही घेताना खूपही आंबट घ्यायचं नाही आहे. तर छान मलईदार अर्धी वाटी दही मी घातलेलं आहे इथे. दही घालून छान याला तेल सुटू द्यायचं आहे. तर आता हे झाकून ठेवायचं आणि फक्त 1 अर्धा मिनिट दह्याला तेल छान सुटलं पाहिजे. तर हे बघा, तेल सुटलेलं आहे. आता यात शिजवून घेतलेलं जे मटण आहे ते घालायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. तर खूप वेळ शिजवण्याची काहीच गरज नाही आहे, कारण मटण देखील परफेक्ट शिजवलेलं आहे. चिकन वाफेवर शिजतं, त्यामुळे चिकन कच्चं घातलं तरीही चालतं, पण मटण बिर्याणी करताना मटण नेहमी शिजवूनच घ्यायचं असतं, कारण मटणाला शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. तर इथे मटण छान शिजलेलं आहे. ते ग्रेव्हीमध्ये छान असं मिक्स केलं. तर जास्त शिजवण्याची काहीच गरज नाही आहे, थोड्या वेळातच तेल सुटलेलं आहे. आणि आता यावर जो आपण तळून घेतलेला कांदा होता तो थोडा टाकायचा आहे, थोडा पुदिना टाकायचा आहे. बिर्याणीमध्ये तळलेला कांदा आणि पुदिन्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि जी कोथिंबीर आहे ती बारीक चिरून घातलेली आहे. आणि हे बघा, भात काय सुटसुटीत आणि मोकळा मोकळा झालेला आहे. तर भाताचा पूर्ण लेअर याच्यावर घालायचा आहे, कारण ही 1.5 किलोच्या प्रमाणात मी बनवते. भात छान पसरून घ्यायचा आहे आणि किती छान मोकळा दिसतोय ते बघा. तर 1.5 किलोच्या प्रमाणात असल्यामुळे मी जास्त लेअर इथे केलेले नाही आहेत. तुम्ही हवं तर 1 लेअर मटणाचा, 1 लेअर भाताचा, पुन्हा 1 लेअर मटणाचा असं देखील करू शकता. तर हे बघा, इथे मी दुधामध्ये पिवळा कलर आणि केशरी कलर असे 2 कलर घेतलेले आहेत. तुम्हाला कलर नको असेल तर तुम्ही केसर जरी दुधात भिजवून घातलं तरीही चालेल, पण बिर्याणी कलरफुल खूप छान वाटते, त्यामुळे 2 कलर घेतलेले आहेत. पुन्हा याच्यावर जो तळून घेतलेला कांदा आहे तो घालायचा आहे. तर आत्ताच बिर्याणी किती छान दिसते ते बघा, अगदी बघून तोंडाला पाणी सुटतंय.
कांदा घालून झाल्यानंतर यामध्ये घालायचा आहे पुदिना. तर पुदिना आणि कांदा घालताना अजिबात कंजूसी करायची नाही आहे, यामुळे बिर्याणीचा फ्लेवर खूप छान येतो. आणि वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे झाकून ठेवायचं. तर बिर्याणी जवळपास झालेलीच असते, फक्त त्याला एक वाफ देण्याची गरज असते, म्हणजे आपण दम म्हणतो. तर इथे मी पीठ वगैरे काही लावणार नाही आहे. तवा ठेवलेला आहे चपातीचा आणि तवावर कढई ठेवायची बिर्याणीची आणि एक 10 मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायची आहे. डायरेक्ट आचेवर न ठेवता तव्यावर ठेवल्यास बिर्याणी छान मोकळी सुटसुटीत होते आणि अजिबात करपत वगैरे नाही. तर हे बघा, एक 10 मिनिट मंद आचेवर ठेवल्यानंतर बिर्याणी परफेक्ट झालेली आहे. पुदिनाचा आणि कोथिंबीरीचा रंग साधारणतः बदललेला आहे आणि बघा छान वाफा निघत आहेत, म्हणजे आपली बिर्याणी मस्त तयार झालेली आहे. भात किती सुटसुटीत दिसतोय ते बघा आणि ग्रेव्ही देखील छान झालेली आहे. तर ताटामध्ये तुम्हाला मी वाढून दाखवते. बिर्याणी अजिबात खालून करपलेली नाही आहे. तर एक शीत मोकळी अशी बिर्याणी आणि ग्रेव्ही देखील छान झालेली आहे. मटण छान शिजलेलं आहे. तर किती सुंदर दिसते ते बघा. तांदळाचा एकही कण तुटलेला नाही आहे. तर अशा सोप्या पद्धतीने झटकीपट मटण बिर्याणी कशी करायची ते दाखवलेलं आहे. एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आणि खरंच बिर्याणी चवीला खूप छान लागते. इतक्या प्रमाणात बनवली तर अगदी 7 ते 8 लोक आरामात खाऊ शकतात. प्रत्येकाचं खाण्याचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं, पण सर्रास अगदी 7 ते 8 माणसं आरामात यामध्ये खाऊ शकतात. आणि जो काही मटण शिजवून घेतलेला स्टॉक होता, म्हणजे मटणाचं पाणी होतं, त्याचा झणझणीत हा तांबडा रस्सा देखील केलेला आहे. या व्हिडिओमध्ये दाखवलं असता तर रेसिपी खूप मोठी झाली असती. त्यामुळे याचा व्हिडिओ मी आधीच शेअर केलेला आहे. नसेल बघितलं तर नक्की बघा. मटण बिर्याणीसोबत रायतं किंवा दह्याची कोशिंबीर छान लागते, पण मी इथे कांदा टोमॅटो स्लाइसमध्ये घेतलेले आहेत. तर अगदी झटकीपट, अगदी कोणतीही तयारी नसेल तरीही तुम्ही ही बिर्याणी आरामात बनवू शकता. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. दाखवलेल्या रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर बघा, अशा पद्धतीने मटण बिर्याणी थाळी तयार झालेली आहे. घरीच करून सगळ्यांना नक्की खुश करा.